नमस्कार मित्रांनो, कॉक्रोच जनता पार्टी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला हा प्रकार म्हणजे कोणतीही अधिकृत निवडणूक आयोगाकडे नोंदणी न झालेली राजकीय पार्टी होय. तर ही भारतीय तरुणांनी व्यवस्थेच्या तोंडावर एक मारलेला सनसनीत डिजिटल टोल आहे. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर अत्यंत बोचऱ्या आणि तिखट भाषेत केलेला हा एक व्यंगात्मक उठाव आहे. हा सगळा प्रकार नेमका काय आहे हे आज आपण समजून घेऊया. तर मित्रांनो, 15 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणी दरम्यान कथितरित्या तरुणांबद्दल एक टिप्पणी आली, ज्यामध्ये काही बेरोजगार तरुणांची तुलना कॉक्रोच आणि परजीवी अशी करण्यात आली. कोर्टाने नंतर यावर स्पष्टीकरण दिले. हा संदर्भ फक्त आणि फक्त बोगस पदव्या घेणाऱ्यांसाठी होता, पण तोपर्यंत इंटरनेटवर आग लावली. देशातील कोट्यावधी सुशिक्षित पण बेरोजगार तरुणांच्या जखमेवर या शब्दांनी मीठ चोळले. या अपमानाचा बदला घेण्यासाठी 16 मे 2026 रोजी अभिजित दिपके हा बोस्टन युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी, सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट या तरुणाने कॉक्रोच जनता पार्टी नावाचे एक व्यंगात्मक पेज सुरू केले आणि बघता बघता याचे रूपांतर एका मोठ्या डिजिटल चळवळीत झाले. अवघ्या 5 दिवसात या पार्टीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटने 15 मिलियन म्हणजेच 1.5 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार करून देशातील बड्या प्रस्थापित राजकीय पक्षांना सोशल मीडियावर मागे टाकले. या व्यंगात्मक पक्षामध्ये प्रवेशासाठी अजब आणि तिखट अटी आहेत. या डिजिटल पार्टीचे ब्रीदवाक्य आहे, व्हॉइस ऑफ द लेझी अँड अनएम्प्लॉयड, म्हणजेच आळशी आणि बेरोजगारांचा आवाज. यात सामील होण्यासाठी त्यांनी जाहीर केलेल्या अटी जितक्या मजेशीर आहेत तितक्याच त्या व्यवस्थेवर कडक प्रहार करणाऱ्या देखील आहेत. एक, पूर्णपणे बेरोजगार, मग ते सक्तीने असो किंवा आवडीने असो किंवा स्वतःच्या तत्वापोटी असो, पण बेरोजगार असणे आवश्यक आहे. दुसरं, अतिशय आळशी, फक्त शारीरिक कष्टांच्या बाबतीत नव्हे तर डोक्याने आळशी नाही असे ह्याचे सभासद होऊ शकतात. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे क्रॉनिकली ऑनलाईन, दिवसातून किमान 11 तास सोशल मीडियावर घालवणारे, त्यात बाथरूम ब्रेक्स धरून 11 तास असतील. चौथं म्हणजे प्रोफेशनल रेटिंग क्षमता, म्हणजेच व्यवस्थेवर किंवा पेपर लीकवर तसेच बेरोजगारीवर अगदी अचूक आणि तिखट भाषेत जाहीरपणे चीड व्यक्त करता आली पाहिजेत. विरोधक किंवा यंत्रणा ज्यांना कीटक किंवा झुरळ समजून पायदळी तुडवू पाहत आहेत, त्याच तरुणांनी तो शब्द अभिमानाने स्वीकारला आहे. झुरळाचे वैशिष्ट्य म्हणजे काय, तर अणुबॉम्बचा हल्ला झाला तरी जगात फक्त झुरळच जिवंत राहू शकतं. तरुण म्हणतात, आम्ही तेच झुरळ आहोत. तुम्ही कितीही महागाई, बेरोजगारी, पेपर लीकचे किंवा कीटकनाशक फवारले तरी आम्ही मरणार नाही. उलट आम्ही एकत्र येऊन तुमच्या सिस्टीमवर राज्य करू. कॉक्रोच जनता पार्टी यांचा 5 सूत्री जाहीरनामा काय आहे, तर हा फक्त टाईमपास नाही, तर या पार्टीने मांडलेले मुद्दे अत्यंत गंभीर आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुख्य न्यायाधीशांना किंवा न्यायाधीशांना रिटायरमेंटनंतर लगेच कोणतीही सरकारी पदे किंवा राज्यसभा खासदारकी मिळू नये. त्यानंतर कोणताही गुप्त फंड, उदाहरणार्थ PM केअर्स फंडसारखा जो ठेवला जाणार आहे तो मिळू नये. त्यानंतर पार्टी पूर्णपणे RTIच्या अंतर्गत उत्तरदायी असेल. त्यानंतर निवडणुकीत पक्षांतर करणाऱ्या आमदार आणि खासदारावर 20 वर्षाची निवडणूक बंदी घालावी. त्यानंतर नीट परीक्षा घोळ आणि सरकारी परीक्षांचे पेपर लीक थांबवून रोजगाराचा अधिकार कायदा लागू करावा. तर मित्रांनो, हा प्रकार म्हणजे निव्वळ मीम किंवा सोशल मीडिया ट्रेंड नाही, हा भारतातील सुशिक्षित
तरुणांच्या मनात साठलेला प्रचंड निराशेचा आणि क्रोधाचा विस्फोट आहे. जेव्हा मुख्य प्रवाहातील मीडिया प्रश्न विचारणे बंद करते आणि यंत्रणा सर्वसामान्यांना किडे आणि मुंग्या समजायला लागतात, तेव्हा लोकशाहीत असा डिजिटल उठाव होतो. नेत्यांच्या खोट्या आश्वासनांना आणि IT सेलच्या प्रचाराला कंटाळलेल्या जेनजी पिढीने स्वतःचे हत्यार शोधून काढले आहे. ते म्हणजे उपरोधाचा तिखट मारा. या कॉक्रोच पक्षाने प्रस्थापित राजकारण्यांना एवढंच दाखवून दिलंय की जनतेला हलक्यात घेऊ नका. जर या झुरळांनी मनात आणलं तर ते तुमच्या सत्तेच्या सिंहासनाला पोखरून काढायला वेळ लावणार नाहीत. तर नक्कीच मित्रांनो, आपल्या सर्वांना हा विषय कसा वाटला खाली कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.